असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत आणि कॅनडा यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल कॅनडा दौऱ्यावर गेले आहेत। या दौऱ्यात गोयल यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या। या भेटीत गोयल यांनी कार्नी यांच्या अलीकडील भारत दौऱ्याची आठवण करून दिली। त्यांच्या भारत दौऱ्यामुळे भारत कॅनडा सहकार्याला नवी गती आणि नवीन आत्मविश्वास मिळाला आहे। द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यावर उभय नेत्यांनी भविष्याभिमुख चर्चा केली आणि भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या लवकर पूर्ततेबद्दल आशावाद व्यक्त केला। या करारामुळे दोन्ही राष्ट्रांसाठी विकास आणि समृद्धीचे नवीन मार्ग खुले होणार आहेत। गोयल यांनी कॅनडाचे कृषी मंत्री हीथ मॅकडोनाल्ड यांच्यासोबत घेतल्या बैठकीत अन्न सुरक्षा, शाश्वतता, कृषी तंत्रज्ञान यावर लक्ष केंद्रित करून कृषी क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली। 100हून अधिक प्रमुख भारतीय उद्योगांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या एका उच्चस्तरीय व्यापारी शिष्टमंडळासह आलेल्या गोयल यांचा हा दौरा ऊर्जा, धातू आणि खाणकाम, एरोस्पेस, दूरसंचार, औषध निर्माण, कृषी पर्यटन, वस्त्रोद्योग, वाहन उद्योग आणि भांडवली वस्तू यासारख्या विविध क्षेत्रांना व्यापणारा आहे। भारत आणि कॅनडा दरम्यानचा द्विपक्षीय